अंत्यविधीसाठी जात असताना कार 100 फूट खोल नदीत कोसळून झालेल्या अपघातात नालासोपारा व भाईंदर येथील कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देवरुख करळी येथील राहणारे मोहन चालके यांचे रविवार दिनांक 18 मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मीरा भाईंदर येथे राहणारी मिताली मोरे आणि तिच्या कुटुंबातील नालासोपारा येथील पराडकर कुटुंब अंत्यविधीसाठी देवरुखकडे निघाले. कारमध्ये एकूण 7 जण होते. पहाटेच्या वेळी मोरे आणि पराडकर कुटुंबीय प्रवास करत असलेली कार भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर पोहोचली. पण याच वेळी चालकाचे गाडीच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडी 2 ब्रिजच्या मधील तुटलेल्या कठड्यामधून थेट 100 फूट खोल असलेल्या नदीपात्रात कोसळली. यावेळी सर्वजण झोपेत होते. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर वय वर्ष 22, मिताली विवेक मोरे वय वर्ष 45, निहार विवेक मोरे वय वर्ष 19 आणि श्रेयस राजेंद्र सावंत वय वर्ष 23 या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत परमेश पराडकर आणि विवेक मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य तातडीने सुरू केले. ही कार क्रेनच्या सहाय्याने वर उचलण्यात आली. दरवाजा तोडून कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मुलीचा व कुटुंबातील इतर सदस्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.